नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये परफेक्ट 1 किलोचे बेसन लाडू पाहू. सर्वात सोपी पद्धत आहे आणि महत्त्वाचे म्हणजे बेसन लाडू करताना ते तूप किंवा डालडा खूप लागतं, तर हे कमी लागण्यासाठी बघा काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता या ठिकाणी हे 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे आणि बघा जर वाटीने जर बघायचं असेल तर तुम्ही वाटीनेही मेजू शकता. जसं की ही मोठी वाटी बघा, जर तुम्हाला किलोने समजत नसेल तर वाटीने बघू शकता. 1 वाटी झाले हे, तुम्ही कुठली तरी 1 वाटी ठेवायची आहे. तर 3 वाट्या आणि अर्धी वाटीला ही कमी एवढी डाळ झालेली आहे. 3.25 वाटे इथं आपले डाळ झालेली आहे. तर आता बघा ह्या कढईमध्ये आपल्याला ही डाळ व्यवस्थित भाजता येणार नाही, तर मोठी कढई घ्यायचं आहे. तर महत्त्वाची टीप ऐका. आता ही डाळ आपण सोनेरी थोडंसं लाईटली सोनेरी कलर येईपर्यंत भाजणार आहोत. तर असं का करायचं आहे, जेव्हा आपण बेसन लाडू बनवू तेव्हा तूप किंवा डालडा फार कमी प्रमाणात लागणार आहे. हे मी तुम्हाला पुढं दाखवते, लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू तयार होतो. हॉटेलपेक्षाही टेस्टी आणि मऊ आणि कलरफुल तर फार छान होतो. तर हे मी तुम्हाला पुढं नक्की दाखवणार आहे कसं परफेक्ट करायचं आहे. तर बघा हलकासा असा सोनेरी कलर आलेला आहे. ह्याला 7 ते 8 मिनिटे मध्यम आचेवरती भाजून घेतलेलं आहे. आता हे थंड करून रवाळ पीठ दळून आणायचं आहे गिरणीमधून. आणि जेव्हा गिरणीमधून हे दळून आणता तेव्हा चेक करायचं आहे की डाळ तिथं दळली गेली आहे ना. आता कुठल्या गिरणीमधून दळून आणायचं आहे, शक्यतो अगदी छोट्या छोट्या ज्या गिरणी असतात फक्त तिथे गहू किंवा बघा अशा प्रकारे डाळ्या वगैरे दळल्या जातात तिथंच दळून आणायचं आहे. तर हे तर बघू शकता रवाळ छान पीठ तयार झालेलं आहे. रवाळ पीठ का दळून आणायचं आहे, तर लाडू अगदी दाणेदार होण्यासाठी रवाळ पीठ आणायचं आहे. अगदी बेसनचा जर आपण लाडू बनवलं तर काय होतं, ते जिभेला चिटकतं, खाताना जिभेला टाळूला चिटकतं, त्यामुळं असं रवाळच दळून आणायचं आहे. आता हे पीठसुद्धा आपण वाटीने मेजून घेऊया. तीच वाटी ठेवलेली आहे, वाटी चेंज करायचं नाही. तर बघा हे पीठ किती वाट्या होत आहे, तर हे पीठ 3 वाट्या, 4 ते 4.5 वाट्या इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर मध्यम असं दाबून पीठ घेत आहे वाटीमध्ये. तर जसं की आपलं डाळ हे 3.25 वाट्या होतं, तर पीठ इथं 4.5 वाट्यापर्यंत निघालेलं आहे. आता बघू शकता ह्या पिठाला चाळायची वगैरे काही गरज नाही, कारण अगदी फ्रेश आत्ताच दळून आणलेलं आहे, त्यामुळं चाळायची गरज नाही. जर जास्त दिवसाचं पीठ असेल तर ते गुठळ्या होतात आणि त्याला चाळावंच लागतं. तर बघा डालडा किंवा तूप वापरत असाल तर बेटरच, पण डालडा वापरत असाल तर एक काळजी घ्यायचं आहे, ते पातळच डालडा असायला पाहिजे. जसं की जमिनी वगैरे हे डालडे जरा पातळ असतात आणि ह्याचे लाडू छान तयार होतात. बघा जसं की रुची नावाचा एक डालडा येतो, तो फार घट्ट असतो, अगदी दगडासारखा घट्ट तो डालडा असतो. जर तुम्ही डालडा वापरला तर तुमचे 100% लाडू बिघडलेच म्हणून समजा. तुमचा कितीही छान क्वालिटीचा बेसन असेल, इतर गोष्टी असतील, पण त्या डालड्यामुळे तुमचे लाडू बिघडणार आहेत, कारण ते डालडा फार घट्ट असतो. त्यामुळं लक्षात घ्या, शक्यतो जमिनी डालडा वापरण्याचा प्रयत्न करा किंवा कुठलंही तुम्ही वनस्पती पातळ डालडा वापरू शकता. तर बघू शकता या ठिकाणी आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे. आता तूप किंवा डालडा टाकायच्या आधी हे बेसन 5 मिनटापर्यंत फक्त गरम करून घ्यायचं आहे, भाजायचं नाही आहे. गॅस हे बेसन भाजताना मध्यम आचेवरती ठेवायचं आहे शेवटपर्यंत. कुठलंही गॅस कमी किंवा जास्त करायचं नाही आधीमध्ये. तर बघू शकता या ठिकाणी जे आपण वाटीत डालडा काढलं होतं त्यातलं आपण डालडा घातलेला आहे, थोडंसं ठेवलेलं आहे. जर तुम्हाला वाटीने मेझरमेंट जर समजून घ्यायचं असेल तर जसं की हे 4.5 वाट्या पीठ होतं, तर 4.5 वाट्या पिठासाठी 1 भरून वाटी इथं डालडा लागतो, त्याच्यापेक्षा जरा जास्त लागतो. आधी आपण 1 भरून वाटी डालडा काढलेला आहे. आता ते डालडा वितळलं तर 2 वाट्या डालडा तयार होतो. न वितळता 1 वाटी घेतलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे बघा बेसन लाडू करणं काहीच अवघड नाही,
फक्त एक टीप तुम्हाला नक्की 100% फॉलो करावं लागणार आहे, ते म्हणजे बघा, बेसन मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे. गॅस हे मध्यमच ठेवायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. अगदी कुठेही 1 सेकंडसाठीही थांबवायचं नाही. अगदी सतत असं मोठ्या कढईमध्ये व्यवस्थितपणे बेसन भाजलं गेलं पाहिजे. तर बघू शकता या ठिकाणी आपण ते जे एक वाटी डाळला काढलं होतं ते पूर्ण वाटीचा वापर केलेला आहे. पूर्ण 1 वाटी डाळला लागलेला आहे. आणखीन थोडंसं जेवढं ते डाळला उरलं होतं आपलं पाकिटमध्ये ते सुद्धा काढलेलं आहे आणि ते सुद्धा ह्यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे. म्हणजे बघा, इथं अर्धा किलो डालडा लागलेला आहे. अर्धा किलोचा 1 पाकिट पूर्ण इथं डालडा लागलेला आहे. तर पूर्णपणे इथं बघा पाकिटमधलं जेवढं आहे तेवढं सगळंच मी इथं पिळून टाकत आहे. मस्त परफेक्ट. तर बेसन भाजताना बघू शकता तुम्ही या पद्धतीने झालं पाहिजे. बघू शकता असं ह्याचं टेक्स्चर आलं पाहिजे. हे 1 किलो बेसन भाजण्यासाठी अर्धा तास लागतो, कारण ही डाळ आधीच आपण थोडीशी भाजलेली आहे. जास्त वेळ लागत नाही. मध्यम आचेवरती अर्धा तास लागतो. जर कच्ची डाळ असेल तर हे पाऊण तास लागतो. लक्षात ठेवा, हे बेसन भाजायला पाऊण तास लागतो, कारण आपण दळायच्या आधी थोडीशी भाजल्यामुळे बघा जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या तासात होऊन जातं. आणि बघा, मस्त लाडवाला कलर येण्यासाठी इथं पिवळा कलरचा वापर केलेला आहे. छान असा कलरफुल लाडू होण्यासाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किपही करू शकता कलर. तर बघू शकता 15 मिनिट झालेले आहेत. तर ते जे बेसन आपलं घटसर होतं ते थोडंसं जसं भाजेल तसं तूप बरोबर सोडतं बेसन. तर थोडंसं लिक्विड झालेलं आहे. बघू शकता, अगदी घट्ट होतं सुरुवातीला, पण जसं भाजेल तसं हे लिक्विड होत जातं. आता बरोबर 27 मिनिटे झालेले आहेत. मस्त इथं बेसन भाजून झालेलं आहे आणि गॅससुद्धा मी बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर 1 टेबलस्पून पाण्याचा वापर करायचा आहे. असं पाणी शिंपडायचं आहे. बघू शकता पाणी शिंपडल्यानंतर कसं बेसन हे फसफसतं आणि बघा अगदी हे लुसलुसीत होतं बेसन, अगदी फसफसून. आणि हे महत्त्वाचं आहे पाणी शिंपडणं, म्हणजे लाडू अगदी मऊसूद होतात, छान होतात. तर आता बघू शकता गरम असतानाच एखाद्या मोठ्या परातीत हे बेसन काढून घ्यायचं आहे, कारण कढई जाड आहे आणि बेसन करपण्याची शक्यता असते. आता हे पूर्णपणे थंड होण्यासाठी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूयात. परफेक्ट अर्धा तास झालेला आहे. पूर्णपणे थंड झालेला आहे. बघू शकता मी स्पर्श करू शकते. पूर्ण थंड झालेला आहे. आता महत्त्वाची टिप इथं ऐका. जर तुमचा डालडा घट्ट असेल, चांगल्या क्वालिटीचा नसेल, तर हे बेसन आपलं इथं दगडासारखं होऊन बसतं. तर बघू शकता इथं थंड होऊन सुद्धा अगदी पातळ लिक्विडमध्ये इथं बेसन आपलं जसं आहे तसंच आहे. ह्याचा अर्थ असं की जे आपण डालडा वापरलं होतं ते चांगल्या क्वालिटीचं आहे, पातळ आहे. तर लक्षात ठेवा, डालडा योग्य ते वापरणं फार गरजेचं असतं बेसन लाडू बनवण्यासाठी. तर ह्या ठिकाणी बघा 1 किलोच पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये बघा 2 वाट्या इथं पिठी साखर घातलेली आहे आणि वेलची पूड 1-2 मोठे चमचे आपण घातलेला आहोत, कारण बेसन हे 1 किलोचं आहे. आणि थोडेसे इथं भेदाणे सुद्धा घालून घेऊया. आपण नंतरनं वरती लावूया, पण इथं आतमध्ये सुद्धा थोडेसे असे घालून घेऊया. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्सिंग करायचं आहे. बघा इथं लक्ष द्या, 1 किलो बेसन होतं तर 1 किलोला थोडीशी कमी एवढी पिठी साखर इथं लागते. थोडीशी कमी म्हणजे 125 ग्राम वगैरे कमी एवढी पिठी साखर लागते. जर वाटीने जर मेजायचं असेल तुम्हाला, तर जसं की 4 वाट्या जर इथं पीठ असेल तर 3.5 वाट्या पिठी साखर लागतं. 3 ते 3.5 वाट्या. तर 1 किलो बेसन आहे आणि पिठी साखर 1 किलोमधून एखादी वाटी उरली असेल एवढं ठेवलेलं आहे. तर हे व्यवस्थित मिक्सिंग करून घेऊया. चोळून मिक्सिंग करून घ्यायचं आहे. आता लाडू सॉफ्ट होण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक्स आपण वापरणार आहोत शेवटी. तर बघू शकता मस्त इथं पीठ एकजीव झालेलं आहे. छानसं असं पिठी साखर मिक्स झालेलं आहे. आता लाडू सॉफ्ट होण्यासाठी बघा काय करायचं आहे, असं हातावरती दोन्ही तळ हातावरती पीठ घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने असं घासायचं आहे. अगदी पीठ हे सॉफ्ट होतं आणि आपले लाडू अगदी खुसखुशीत, मऊ आणि लुसलुसीत होतात. तर बघा वरनं एक असं भेदाणं लावून घ्यायचं आहे.
परफेक्ट मोठ्या साईजचे मी इथं बेसन लाडू बनवत आहे. अगदी मोठी साईज आहे हे. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता. आता बघू शकता, जर तुम्ही असेच लाडू बांधलेत तर बघा हा घटसर वाटतो. तर असं न बांधता दोन्ही तळ हातावरती हे असं पीठ घ्यायचं आहे आणि असं घासायचं आहे. लगेचच सॉफ्ट पीठ होतं. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट, अगदी पेढ्यासारखं सॉफ्ट झालेलं आहे. आता सर्व लाडू याच पद्धतीने बांधून घ्यायचे आहेत. आता आवडीप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता, जसं की काजू, बदाम, पिस्ते वगैरे जे हवे ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. तर ह्याच पद्धतीने प्रत्येक लाडू करताना असं थोडंसं हे पीठ घ्यायचं आहे आणि दोन्ही तळ हातावरती घासायचं आहे आणि याचा सॉफ्ट लाडू तयार करायचा आहे. परफेक्ट बघू शकता, मस्त. तर हा व्हिडिओ कसा वाटतंय नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणखी काय तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तरी तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता, विचारू शकता. तर बघू शकता या ठिकाणी सर्व काही मोठ्या आकाराचे भरपूर लाडू इथं तयार झालेले आहेत. अगदी सॉफ्ट झालेले आहेत. ह्याचा सुगंध तर घर सगळं दरवळतंय. वाव, परफेक्ट बघू शकता. मस्त आपले लाडू तयार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.